लव्ह मॅरेज. संगीता आणि मितेश बहीण भावंडे होती. संगीता मितेशच्या मामाची मुलगी होती. लहानपणापासून सुट्टीला नेहमी ते दोघे एकत्र भेटत असत. त्यामुळे त्यांच्यात प्रेम फुलू लागते. दोघांना याची जाणीव नव्हती. लहानपणी खोटं खोटं खेळामध्ये सर्वजण त्यांचे लग्न लावत. त्यामुळे दोघांना मजा वाटत, कारण त्यांना काही समजत नसे. पण खेळ म्हणून ते लग्न लग्न खेळत. त्यात त्यांचा खोटा खोटा संसार, भातुकली सर्व एकत्र आल्यावर खेळत. मे महिना आला की सर्व सुट्टीनिमित्त गावी येत. त्यामुळे त्यांचे खेळ एकदम मजेशीर असे. सोनसाखळी, पकडापकडी, लपाछपी यासारखे अनेक खेळ खेळले जात. मितेची आई रागीट स्वभावाची, त्यामुळे सर्व तिला घाबरत. ती गावी आल्यावर सर्व खेळ बंद असत. ती नसेल तर एकदम धमाल मस्ती असे. संगीताचे बाबा एकदम शांत स्वभावाचे, त्यामुळे कोणीच त्यांना घाबरत नसे. सर्व आत्या मामाची मुले एकत्र येत आणि जाम मजा करत. आता सर्व मुले मोठी झाली होती. संगीता आणि मितेश पण मोठे झाले होते. गावाकडे येणे थोडं सर्वांचे कमीच झाले होते, कारण सर्व आपल्या कामात व्यस्त होते. मितेश डॉक्टर बनतो, त्यामुळे त्याची आई खूप खुश असते. संगीता पदवीधर होते आणि तिच्या लग्नासाठी स्थळे बघितली जातात. तिला नोकरी करायची असते, पण घरचे तिचे लग्न लावण्याचा विचार करत असतात. त्यात मितेशची आई तर जास्तच पुढे असते. मितेश तिला समजावत असतो, पण ती कोणाचेच ऐकत नसते. त्याला जाणीवच नसते की तो संगीतावर प्रेम करत असतो. तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला तरी त्याला त्रास होईल. इथे संगीताची पण ती स्थिती असते. काही दिवसांनी संगीता मितेशला स्वप्नात दिसू लागते. तेव्हा त्याला समजते की त्याचे तिच्यावर प्रेम आहे. आई कडक असल्याने तो तिला सांगू पण शकत नसतो. त्याची आई एका मुलाशी संगीताचे लग्न ठरवते. साखरपुडा लवकरच होणार होता. त्या अगोदर मी ते संगीताला त्याचे तिच्यावर प्रेम आहे हे सांगतो. तिला पण याची जाणीव होते. तो तिला घेऊन देवळात जातो आणि तिच्याशी लग्न करतो आणि ते दोघे अचानक सर्वांसमोर येतात. त्यांना बघून सर्वांना धक्काच बसतो. त्याची आई संगीताच्या कानाखाली मारते. तेव्हा मितेश मध्ये येतो आणि तो आपली बाजू मांडतो. माझे प्रेम होते, तू करून देणार नाहीस म्हणून मी लग्न केले. कारण तुझ्यापुढे कुणाचेच चालत नाही. त्यामुळे मला हे पाऊल उचलायला लागले, असे तो म्हणतो. त्याच्या आईचा पारा चढला होता, कारण मितेश डॉक्टर असल्याने त्याला चांगली मुलगी भेटली असती, असे ती सर्वांसमोर रागाने बोलते. तेव्हा मितेश बोलतो, म्हणूनच मी तुला सांगितले नाही. परस्पर माझा निर्णय घेतला आणि मी आता माझे निर्णय घेऊ शकतो, असे तो ठामपणे म्हणतो. आणि तू संगीताचा स्वीकार करणार नाही हे पण मला माहित आहे. म्हणून मी घर सोडून वेगळा होतोय, असे तो सर्वांसमोर म्हणतो. आनंदाचे वातावरण लगेच नाहीसे होते. सर्वजण मितेश आणि त्याच्या आईला समजावू लागतात. पण दोघेही कमीपणा घ्यायला तयार नसतात. तेव्हा मितेशचे बाबा मध्यस्थी करतात. ते दोघांना समजावतात. तेव्हा कुठे दोघे तयार होतात. संगीताला त्याची आई त्रास देणार हे सर्वांना माहीत असते. पण घर टिकावे म्हणून सर्व प्रयत्न करत असतात. संगीताच्या होणाऱ्या नव्याची माफी मागून ते प्रकरण मिटवले जाते. संगीताला सासूरवास शेवटपर्यंत सहन करावे लागते. जोपर्यंत आत्या तिची जिवंत होती. आता तिची आत्या अंथरुणात पडते. तेव्हा संगीता तिची सेवा करते. तेव्हा तिला आपली चूक समजते. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काही दिवसांनी ती देवाघरी जाते. पण शेवटच्या क्षणी संगीताचा आत्या सून म्हणून स्वीकार करते आणि त्यांचे प्रेम खऱ्या अर्थाने जिंकते. तात्पर्य: प्रेम खरे असेल तर आज ना उद्या त्याचा स्वीकार होतोच. थँक यू.